ओके, हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर सगळ्यात आधी म्हणजे खूप लेट व्हिडिओ शूट करतो आहे मी आत्ता वाजलेले आहेत 1:20, म्हणजे 1:15 वाजलेला आहे. फ्रायडे नाईटला मी व्हिडिओ बनवतो आहे, म्हणजे थोडक्यात सॅटर्डे. तर व्हिडिओ आत्ता रेकॉर्ड करतो आहे मी. पोस्ट जी होईल व्हिडिओ ती होईल सॅटर्डेला, ठीक आहे. अराऊंड एक दुपारपर्यंत व्हिडिओ पोस्ट व्हायला पाहिजे ॲक्च्युली. तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात आजचा पोर्टफोलिओ, ठीक आहे. जास्त टाईम नाही वेस्ट करणार. थोडक्यात सांगतो, आज प्रॉफिट आपण केलेला आहे. येस, 1,06,000 रुपयांचा आज आपण प्रॉफिट केला आहे बँक निफ्टीमध्ये. 48,200च्या कॉल ऑप्शनमध्ये आपण काम करत होतो. अपसाईडचा व्यू होता, ठीक आहे. त्यावरती मी येतो, पण त्याआधी येस, ही लेवल होती, इथून अपसाईडचा व्यू होता आणि तुम्ही पाहताय मार्केट खूप वरती गेलं आहे आपल्याच लेवलपासून. तर मार्केटमध्ये पोर्टफोलिओची व्हॅल्यू आत्ता आहे 4.5% डाऊन आहे आणि जास्त काय असं मोठी मुवमेंट कुठल्या स्टॉकमध्ये पाहायला मिळाली नाही. HDFC बँक वगैरे आहे. पर्सेंटेज पाहायचं झालं तर हिकाल जो आहे तो 6%नी वाढला आहे ऑलमोस्ट. जमना ऑटो वाढलेला आहे, गोदावरी वाढलेला आहे, HDFC बँक वाढला आहे, हिंदुस्तान ITC, ACG वाढलेले आहेत आणि हिंदल्को, एशियन पेंट्स हे टॉप लुझर आहेत आजचे. असं काय ॲज सच मोठी मुवमेंट आलेली नाही. 63,000चा मुवमेंट आहे आजचा मार्केटमध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये, जो की आहे 0.41%, ठीक आहे. सो ॲज सच अशी काही मोठी मुवमेंट नाही आहे, ठीक आहे. सो जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात बँक निफ्टीचा व्यू, ठीक आहे. सो सगळ्यात आधी म्हणजे बँक निफ्टीमध्ये एक फ्लॅट ओपनिंग पाहायला मिळाली. जास्त काही गॅपअप, जास्त काही गॅप डाऊन पाहायला नाही मिळाला. इथे गॅप डाऊन झालेला परवा, काल गॅपअप झाला होता, आज मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंग झाली, ठीक आहे. तर या पॉईंटपर्यंत मी कुठल्याही प्रकारचा ट्रेड प्लॅन नव्हता केला या पॉईंटपर्यंत, ठीक आहे. कुठलाच ट्रेड मी प्लॅन केला नव्हता. मी शांतपणे बसून होतो. ट्रेड प्लॅन केला अराऊंड मी 10:10 खूप लेट, 10:10 म्हणजे थोडक्यात या कॅन्डल नंतर, ओके, या कॅन्डल नंतर मी ट्रेड प्लॅन केला माझा, जो की होता बुलिश. तुम्ही ते पाहू शकता, एक्सपेक्टिंग बुलिशनेस इन बँक निफ्टी आफ्टर लेवल ब्रेकआउट. जो आपला मेंटरशिपचा ग्रुप आहे तिथे मी माझा ॲनालिसिस शेअर केला होता एज्युकेशनल पर्पजसाठी ऑब्व्हियसली, ठीक आहे. आणि त्यानंतर ही जी लेवल होती, ही लेवल ब्रेक झाल्यानंतर मी पोझिशन बनवली आणि अपसाईडचा मोमेंटम मी एक एक्सपेक्ट करत होतो. तुम्ही पाहू शकता, 80% चान्सेस मला वाटत होते की मार्केट आज साईडवेज राहील, बिकॉज आज रेपो रेट जो होता, म्हणजे थोडक्यात RBI पॉलिसी होती ज्यामध्ये रेपो रेट डिसाईड होणार होता. सो त्यामुळे मी थोडीशी क्वांटिटी कमी ठेवण्याचाच प्लॅन केला होता आधीच. इवन मी काल पण आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवरती रात्री अपडेट केलं होतं की उद्या RBIची पॉलिसी आहे, सो मी थोड्या कमी क्वांटिटीने काम करण्याचा प्लॅन करतो आहे आणि तुम्ही पण थोडंसं काळजीपूर्वक राहा, ठीक आहे. तर मी इथे अपडेट दिला होता की लेस क्वांटिटीने मी काम करणार आहे आज, बिकॉज RBI पॉलिसी आहे आणि मार्केट साईडवेज असण्याचे चान्सेस मला पर्सनली जास्त वाटतं, ठीक आहे. सो 10:25 मी पोझिशन बनवली आणि त्यानंतर येस, 10:25 मी थोडक्यात इथे या ब्रेकआउटला मी पोझिशन बनवली इथे, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता मार्केटमध्ये आपल्या साईडने एक प्रॉपर मोमेंटम पाहायला मिळाला, ठीक आहे. आता जो मोमेंटम आहे तो लगेच आपल्या साईडने नाही, थोडा वेळ मार्केट साईडवेज होतं, तर मी या पॉईंटला ट्रेड माझा कट करून टाकला होता आणि त्यानंतर मग मार्केटमध्ये अपसाईडची मोमेंटम कंटिन्यू राहिली, तुम्ही पाहू शकता. आणि अजून एक म्हणजे नॉर्मली मी लेवल ब्रेकआउट नंतर एंट्री घेतो, पण जसं की मी आज छोट्या क्वांटिटीने काम करत होतो, सो मी थोडंसं ॲग्रेसिव्ह जाण्याचा प्लॅन केला. सो थोडीशी ॲग्रेसिव्ह एंट्री घेतली मी लेवल ब्रेक होण्याच्या थोडंसं आधीच, ठीक आहे. सो त्यानंतर तुम्ही पाहू शकता 297ला प्राईस गेली, 336ला प्राईस गेली. टार्गेट हिट झाल्यानंतर अराऊंड 325च्या आसपास मी एक्झिट केला माझा ट्रेड, ठीक आहे. आणि हे सगळे अपडेट्स आहेत जे मी मेंटरशिप प्रोग्रामच्या ग्रुपवरती दिले एज्युकेशनल पर्पजसाठी, की बाबा जे तुम्हाला शिकवतो आहे आपण लेक्चर्समध्ये, ठीक आहे. आता फॉर एन एक्झाम्पल इथे आपण आपली प्रायझेक्शन स्मार्ट मनी कन्सेप्टचा सेटअप 1 यूज केला. सेटअप 1 जो मी शिकवतो, ठीक आहे. सो जी आपली स्ट्रॅटेजी आहे पार्ट 1 ती मी इथे यूज केली, ब्रेकअप स्ट्रक्चर. आणि त्यानंतर मग आपलं टार्गेट ओरिएंटेड प्रॉफिट बुकिंगचे सेटअप यूज करत करत मी प्रॉफिट कॅच केला, ओके. सो ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवतो त्या ॲक्च्युअल मार्केटमध्ये कशा इम्प्लिमेंट केल्या जातात हे पाहण्यासाठी हा ग्रुप आहे. सो याला तुम्ही ॲज कॉल्स आणि टिप्स सर्व्हिस नका कन्सिडर करू. हा एक सपोर्ट आहे माझ्याकडून की जेव्हा मी तुम्हाला गोष्टी शिकवतो त्या ॲक्च्युअल मार्केटमध्ये इम्प्लिमेंट कशा करायचं हे पाहण्यासाठी, ठीक आहे. 3 महिन्याचा सपोर्ट असतो किंवा 6 महिन्याचा सपोर्ट असतो, डिपेंड करतं तुम्ही कोणता प्रोग्राम घेताय, ओके. सो त्यानंतर या पॉईंटला मी एक्झिट करून टाकला माझा ट्रेड लगेच, पण त्यानंतर पण मार्केटमध्ये खूप मोठा मोमेंटम पाहायला मिळाला. आत्ता जर तुम्ही प्राईस पाहिली तर आता ती 550च्या आसपास प्राईस आहे आपल्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईसची आणि मी एक्झिट केला आहे तो 325लाच, ओके. सो आता यामध्ये आपण प्राईस ॲक्शन स्ट्रॅटेजी 1 वापरली, BOS होता एक प्रॉपर
आणि त्यानंतर अपसाईडचा मोमेंटम पाहायला मिळाला. सिम्पल सेटअप होता, जास्त कॉम्प्लिकेटेड मी गोष्टी करत नाही. मी नेहमीच सांगत आलेलो आहे की तुमचा सेटअप जो आहे, प्राइस ॲक्शन सेटअप और तुमची स्ट्रॅटेजी असेल एंट्री घेण्याची, ती एकदम सोपी ठेवा. आणि तुमचा मेन फोकस जो आहे तो रिस्क मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट. ट्रेड घेतल्यानंतर खरा गेम चालू होतो. ओके, जेव्हा तुम्ही ट्रेड घेता त्यानंतर तुमचा ॲक्च्युअल गेम चालू होणार आहे. ठीक आहे. सो ट्रेड घेतल्यानंतर तुम्ही तो ट्रेड कशा प्रकारे मॅनेज करताय, घाबरताय का, होल्डिंग कॅपॅसिटी कशी आहे, आणि प्रॉपर टार्गेट ओरिएंटेड प्रॉफिट बुकिंग करताय का, हिस्टॉरिकल ॲनालिसिसचं तुम्हाला नॉलेज आहे का, सर्व गोष्टी मॅटर करतात. कन्सेप्ट सिम्पल ठेवा, तुमची स्ट्रॅटेजी सिम्पल ठेवा, तुमची ट्रेड मॅनेजमेंट सायकोलॉजी स्ट्रॉंग ठेवा. ठीक आहे, हे माझं ओपिनियन राहील, सजेशन राहील तुमच्यासाठी. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचं अकाउंट हँडलिंग घेत नाही. ठीक आहे, उगाच माझ्या स्टाफला, माझ्या टीमला कॉल करून मागे लागणं बंद करून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे की प्लीज आमचं अकाउंट हँडल करा, आमच्याकडे फंड आहे, प्लीज अकाउंट हँडल करा. नाही आहे पॉसिबल. ठीक आहे, बिकॉज आपण ते करत नाही. ठीक आहे, सो आपण तशा गोष्टी कुठल्याच करत नाही. आणि मी सजेस्ट करेन तुम्हाला की तशा गोष्टींच्या नादी पण लागू नका. शिकण्यावरती फोकस करा, तुम्ही स्वतः करा, तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील आपोआप. ठीक आहे, उगाच स्वतःचे हार्ड अर्न मनी दुसऱ्याला देऊ नका हँडल करायला, कधीच. मला देऊ नका ना, कुणालाच देऊ नका. ठीक आहे, एक माझं एकदम तुमच्यासाठी एक ऑनेस्ट सजेशन हे राहील. ठीक आहे. आणि उगाच स्टाफला त्याबद्दल माहिती नसते, तुम्ही त्यांना कॉल करणार, ते तुम्हाला म्हणणार नाही घेता मी अकाउंट हँडलिंग करायला, तरी पण त्यांना फोर्स करणं चुकीचं आहे. ठीक आहे, चुकीचं आहे. सो मी सगळ्यांसमोर एकदा सांगतो आहे, आपण कुठल्याही प्रकारचं अकाउंट हँडलिंग घेत नाही ना पुढे घेणार आहे. ठीक आहे, सो हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. आपल्याकडे फक्त एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जातं. जर तुम्हाला शिकण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही हक्काने व्हॉट्सॲपवरती मेसेज करू शकतात, नंबर इथे प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला डायरेक्टली जॉईन व्हायचं असेल त्याची पण प्रोसेस एकदम सिम्पल आहे. आपला टेलिग्रामचा जो फ्री चॅनल आहे, ठीक आहे, तिथे पण तुम्हाला आपल्या लिंक्स पाहायला मिळतील. येस, 3 महिन्याचा प्रोग्राम जो आहे आपला मेंटरशिपचा, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. और 6 महिन्याचा पेमेंट केल्यानंतर या नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. इतकं सोपं आहे. ठीक आहे, पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सिम्पली या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि तुम्हाला ॲक्सेस मिळून जातो लगेच लेक्चर्सचा. ठीक आहे. आणि लेक्चर्सचा ॲक्सेसमध्ये 10 लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात, ज्यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शिकवलेल्या आहेत, पण ते पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या मेंटरशिपचं फोकस जास्त करून ट्रेड मॅनेजमेंटवरती असतो. ठीक आहे, स्ट्रॅटेजीज वगैरे, प्राइस ॲक्शन वगैरे 30% सिलेबस असतो. 70% सिलेबस तुमचं ट्रेड मॅनेजमेंट सायकोलॉजीवरती डिपेंड असतो. ठीक आहे, सो या सर्व गोष्टी मी कवर केलेल्या आहेत, नो डाऊट. आणि आजचा ट्रेडचं परत सांगायचं झालं, एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर क्रिएट झालं होतं, स्मार्ट मनी कन्सेप्ट स्ट्रॅटेजी 1, आणि या पॉईंटला आपण एंट्री घेतली आणि मार्केटमध्ये अपसाईडचा मोमेंटम आला. ठीक आहे, बरेच जण डाऊनसाईडचा मोमेंटम प्लॅन करत होते की ऑल टाईम हाय आहे, मार्केटवरती जाणार नाही, पण तसं नसतं. प्राइस ॲक्शन इज गॉड. ठीक आहे, प्राइस ॲक्शन इज अल्टिमेट. जरी मार्केट ऑल टाईम हायला होतं, पण तरी पण मार्केटने नवीन एक ऑल टाईम हाय क्रिएट केला, समजते. सो असं नाही की ऑल टाईम हायला आहे म्हणजे खालतीच येणार, असं काही नसतं. ठीक आहे, सो येस, ट्रेड मी तुम्हाला सांगितलं, ट्रेड मी एक्सप्लेन केला, पोर्टफोलिओ मी तुमच्यासोबत एक्सप्लेन केला. ज्यांनी मला इन्स्टावरती फॉलो केलं नसेल त्यांनी इन्स्टावरती मला फॉलो करून घ्या, कारण तिथे आपण डेली बेसिसला तुम्ही पाहू शकता अपडेट्स देतो, डेली बेसिसचे ट्रेडचे. जरी बायचान्स माझ्याकडून कधी यूट्यूबवरची व्हिडिओ मिस झाली तरी तुम्ही इन्स्टावरती फॉलो करून तिथे अपडेट्स घेऊ शकता. ठीक आहे, फ्री टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, मेंटरशिप प्रोग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढीपाडव्यानंतर आपला मेंटरशिप प्रोग्रामच्या प्राइजेस वाढणार आहेत. ठीक आहे, सो त्याआधीच ज्यांना जॉईन व्हायचं असेल ते लोक जॉईन होऊ शकतात. सो थँक्यू सो मच. तुमचा सपोर्ट असंच राहू द्या, तुमचं प्रेम असंच राहू द्या, आणि या चॅनलला महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यास मदत करा. आणि परत एकदा, आत्ता टाईम खूप लेट आहे, अराऊंड 1:27 म्हणजे थोडक्यात 1:30 वाजलेले आहेत, आणि 1:30 वाजता रात्रीच्या मला जास्त वेळ नाही बोलता येते. सो थोडक्यात मी एकदम शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवला, मुद्दे फक्त सांगितले, मेन पॉईंट्स. आणि ही व्हिडिओ जी आहे ती उद्या अपलोड होऊन जाईल आपल्या चॅनलवरती. ठीक आहे, सो थँक्यू सो मच वन्स अगेन, गुड नाईट.